नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना स्वामींची रोजची नित्यसेवा जमत नाही, म्हणजे रोज साधे 3 अध्याय किंवा 11 माळी किंवा तारक मंत्र ही जी काही नित्यसेवा आहे आपली ती करायला जमत नसेल, तर तुम्ही 5 मिनिटाची सेवा करू शकता. अगदी 5 मिनिटामध्ये तुम्हाला संपूर्ण पारायणाचं फळ मिळेल, यात काही शंका नाही. बघा, आपण भलेही किती आपल्याला वाटत असेल की मला सेवा करायची आहे, पण ती गोष्ट आपल्या हातून घडवून घेणं ही महाराजांची इच्छा असते. भले तुम्ही कितीही बिझी असाल, कितीही तुमचं काम असो, मुलं बाळं घरात, प्रत्येकाला तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना कामं आहेत आणि त्यातनं पण आपल्याला आपल्या गुरूंसाठी वेळ काढायचा आहे. ज्या गुरूंनी आपल्याला भरभरून दिलेलं आहे, जर 24 तासातले आपण त्यांच्यासाठी 5 मिनटं काढू शकत नसेल तर काय अर्थ आहे सांगा. तर भले आता 3 अध्यायांचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे. आयुष्याचं म्हणजे तिन्ही काळ आपले एकदम चांगले घडतील या तिन्ही अध्यायाने. बघा, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ ह्या 3 अध्यायांवरती अवलंबून आहेत आणि रोज 3 अध्याय हे आपण वाचलेच पाहिजेत. आपले परमपूज्य गुरुबावलीसुद्धा नेहमी सांगत असतात की ज्या घरामध्ये रोजची नित्यसेवा रोज केली जाते, तर त्या घरामध्ये कितीही मोठं संकट येऊ आणि कोणावरही येऊ, ते अख्खं घर त्या संकटातून तरून जातं. जर एखादा व्यक्ती जरी नित्यसेवा करत असेल किंवा स्वामींची सेवा घरामध्ये रोज घडत असेल, तर अख्खं कुटुंब त्यातून तरून जातं, त्या संकटातून. एवढी ताकद या नित्यसेवेमध्ये आहे. तुम्ही नित्यसेवा जरी करत असाल तरीसुद्धा ही 5 मिनिटाची सेवा तुम्ही करू शकता. अगदी 5 ते 7 मिनटं या सेवेला लागतात. जर खरंच तुम्हाला वेळ नसेल की नाहीच मला जमतच नाही रोज 3 अध्याय वाचायला किंवा 11, कारण यावरती मला काही कमेंट झाल्या की ताई, आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमचं म्हणजे ऑफिस आहे, ऑफिस झालं की मग घरातली कामं, माहीत आहे मलासुद्धा भरपूर कामं असतात. तुमच्यासारखीच मी पण आहे, माझ्यासारखेच तुम्ही, आपण सगळे एकसारखेच आहोत. आपल्या सगळ्यांना कामं आहे, पण त्या कामातून, त्या व्यापातून, या प्रपंचाच्या गाड्यातून सुद्धा आपण आपल्या गुरूंसाठी थोडा तरी वेळ काढलाच पाहिजे. आत्तापर्यंतचं आयुष्य तुमचं छान गेलं नाही, इथून पुढचं आयुष्य आपलं छान जाण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सोबत साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्या कलियुगात ना महाराजांच्या सेवेशिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कितीही बिझी असाल, रात्री 12 वाजता तुम्ही सेवा करा, पण 5 मिनटं तरी महाराजांच्या सहवासात राहा. अखंड तुमचं रक्षण करतील महाराज, यात काही शंका नाही. तर आता ही सेवा कोणती हो? बघा, ही सेवा जर तुम्ही कराल आणि नित्यसेवेमध्ये काही फरक नाही, म्हणजे स्वामी चरित्र सारामृतामध्ये जसे 21 अध्याय आहेत, जसं महाराजांच्या लीलांचं वर्णन यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये महाराजांनी ज्या ज्या काही लीला केल्या आहेत अक्कलकोटमध्ये, त्या सगळ्या लीलांचं वर्णन स्वामी चरित्र सारामृतामध्ये आहे. आणि असं म्हटलं जातं की बघा, जसं आपण स्वामी चरित्र सारामृत वाचू तसं आपण जास्त महाराजांच्या जवळ जातो, तसं आपल्याला महाराज जास्त कळायला लागतात, सेवेची गोडी वाढायला लागते, अधिक सेवा करावीशी वाटते. म्हणून आपल्याला रोज, तुम्ही स्वामींचा सेवेकरी झाला आहे ना, तर रोज तुम्हाला ही सेवा करायचीच आहे, म्हणजे नित्यसेवा. रोज 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र. आता नाहीच जमत तर तुम्ही काय करायचं? अशाच प्रकारे बघा, जसं की स्वामी चरित्र सारामृत महाराजांच्या लीलांचं वर्णन आहे, तसं एक स्तोत्र आहे जे अतिशय प्रभावशाली. तुम्ही इच्छापूर्तीसाठी सुद्धा हे महाराजांचं जे स्तोत्र आहे ते रोज पठण करू शकता. संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता. संकल्पयुक्त केलेल्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळतं, लक्षात घ्या. म्हणून तुमची भले एखादी इच्छा पूर्ण होत नसेल किंवा एखादं काम अडलेलं असेल, मग कोर्ट कचेरी असो किंवा कोणतंही आपलं घरातलं वाद किंवा म्हणतो ना की नोकरी असेल, विवाह, अशी म्हणजे कोणतीही तुमच्या आयुष्यात जे समस्या आहे ना, पैसा, जी समस्या, कर्जबाजारीपण, ज्यातून तुम्हाला मुक्तता हवी आहे, जी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, त्या इच्छेसाठी, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा अगदी करू शकता. तुम्ही 11 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता, 51 दिवस करू शकता, 108 दिवस करू शकता. पण जेवढे दिवस सेवा करणार आहे तेवढे दिवस तुम्ही मनापासून सेवा करायची आहे. महाराज मला यातून बाहेर काढणारच आहेत, ही माझी इच्छा पूर्ण करणारच आहेत, असा निश्चय मनात ठेवून श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे, लक्षात घ्या. आणि जेवढ्या वेळेला तुम्ही हे स्तोत्र वाचाल
तेवढे तुम्ही महाराजांचा जवळ जाल, लक्षात घ्या. अगदी अक्कलकोटमध्ये तुम्हाला गेल्यागत वाटेल, यात काही शंका नाही. इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे. आता हे स्तोत्र कोणतं, तर अक्कलकोट स्वामी स्तोत्र, ज्याचं एक छोटंसं पुस्तक किंवा छोटासा ग्रंथ मिळतो, कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळेल. नसेल तर तुम्ही इंटरनेटवरून PDF घेऊ शकता, स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आणि तशा प्रकारे वाचलं तरी चालेल. आता संकल्पयुक्त सेवा कशी करायची, सगळ्यात पहिले गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता, किंवा नाही मला गुरुवारची वाट बघायची नाही आहे, मला आजपासूनच ही सेवा चालू करायची आहे, तर तुम्ही आजपासून, ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्हाला सेवा चालू करायची आहे. आता संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा माहीत आहे. तुमचं नाव, गोत्र, तुमची इच्छा बोलायची, किती दिवस करणार आहात, 11, 21, 51, 108, जेवढे दिवस तुम्ही करणार आहात तेवढे दिवस बोलायचे आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, माझ्याकडून ही सेवा पूर्ण होऊ दे आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करते, त्यामुळे माझ्याकडून ही सेवा देखील पूर्ण निर्विघ्नपणे होऊ दे आणि माझी इच्छासुद्धा लवकर पूर्ण होऊ दे, अशी स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे. आता संकल्प तर केला, पण संकल्पामध्ये तुम्ही हे स्तोत्र किती वेळा पठण करणार आहे ते सुद्धा बोलायचं आहे. तुम्ही एक वेळेस पठण करणार आहे. बघा, जेवढी जास्त सेवा तुमच्या हातून घडेल तेवढे जास्त तुम्हाला लवकर फळ मिळणार आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही एक वेळा जर पठण करणार असाल तर ठीक आहे, तुम्ही 5 वेळा करणार असाल तसं बोलायचं आहे, महाराज मी रोज तुमचं हे स्तोत्र जे आहे ते 11 वेळेस पठण करणार आहे, 11 वेळेस 21 दिवस मी ही सेवा करणार आहे, अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि ही सेवा तुम्ही करून घ्या. म्हणजे तुम्ही रोज किती वेळेस हे स्तोत्र बोलणार आहात तुमच्या यथाशक्तीने, तर तुम्ही तेवढं बोलायचं आहे. 1 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा. जेवढी जास्त सेवा तेवढे जास्त लवकर मेवा असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण आपल्याला जरी महाराजांच्याकडं काही हवं आहे तर आपण सुद्धा तेवढं महाराजांना मनापासून महाराजांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तर आता सगळ्यात पहिले काय करायचं, महाराजांची पूजा करायची, म्हणजे पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. यासाठी तुमच्या घरात स्वामींचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे. छोटा किंवा मोठा फोटो, मूर्ती काहीतरी असणं आपलं महत्त्वाचं आहे. महाराज आपल्या घरात असणं खूप म्हणजे एक छान वातावरण असतं महाराजांचा फोटो, मूर्ती घरात असेल तर, आणि आवर्जून आपण सेवा पण करत असतो. तर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आणि संकल्प करायचा आणि सेवेला चालू करायचं. सेवा करत असताना नित्यसेवा तुम्हाला जमत नाही आहे, पण नित्यसेवा पण तुम्हाला करायची आणि हे पण तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचं, तर तुम्ही दोन्हीही करू शकता. संकल्पयुक्त ही सेवा करू शकता आणि ही सेवा झाल्यानंतर आपल्याला रोजची नित्यसेवासुद्धा तुम्हाला करायची आहे. बघा, मी नेहमी सांगत असते की कोणतीही तुम्ही संकल्पयुक्त सेवा ज्यावेळी करत असता, मग 11 गुरुवार असतील किंवा कोणतीही, त्यावेळी आपली नित्यसेवा कधीही सोडायची नाही, लक्षात घ्या. म्हणून कारण नित्यसेवा हा आपल्या आयुष्याचं एक म्हणतो ना बेसिक पाया आहे आणि सगळं त्याच्यावरतीच आधारित आहे, लक्षात घ्या. आणि एक खंबीर पाठिंबा म्हणू आपण याला. जी सेवेमध्ये इतकी ताकद आहे की 99% प्रश्न ह्या सेवेने सुटत असतात, लक्षात घ्या. म्हणून नित्यसेवा आपल्या आयुष्यात खूप 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 महत्त्वाची आहे. तर तुम्ही ही सेवासुद्धा करू शकता आणि आपली नित्यसेवासुद्धा करायची. आता ज्याने नित्यसेवा जमत नाही त्यांनी रोज विना संकल्प देखील ही सेवा करू शकता. संकल्पयुक्त पण करू शकता, विना संकल्प रोज आपलं महाराजांच्या समोर बसायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती प्रज्वलित करायची, धूप दीप लावायचं आणि रोज एकदा जरी महाराजांचं स्मरण करून तुम्ही हे स्तोत्र वाचलत ना, तर खूप 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 तुम्हाला लाभ होतील, याचे असंख्य फायदे होतील, यात काही शंका नाही. तुमचं जे काम आहे ते सुद्धा होईल. आता मी मगाशी म्हटलं की स्वामीचरित्र सारामृतामध्ये आणि या स्तोत्रामध्ये काहीही फरक नाही. जसं की स्वामीचरित्र सारामृतामध्ये 21 अध्यायांमध्ये महाराजांच्या लीलांचं वर्णन आहे, तसंच अक्कलकोट स्वामी स्तोत्रामध्ये जे महाराज अगदी अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यापासून ते महाराजांच्या शेवटच्या काळापर्यंत ज्या काही लीला आहेत त्या सगळ्या लीलांचं वर्णन म्हणजे अगदी थोडक्यात म्हणू आपण, थोड्याफार सगळ्या लीलांचं वर्णन या स्तोत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे हे स्तोत्र जे आहे ते अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही वाचलं तर खूप 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 चांगलं आहे. जर सकाळी तुम्ही वाचन केलात आणि संध्याकाळी तुम्ही यूट्यूबला लावून मोबाईलवर जरी ऐकलं तरी काही हरकत नाही. असं नाही की 2 टाईम वाचा, मी असं म्हणत नाही, पण 1 टाईम वाचा आणि 1 टाईम तुम्ही
मोबाईलला जरी लावून दिलं तरी चालेल. तर इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे. याला नियम अटी काही नाहीत. आपली जशी रोजची नित्य सेवा करतो आपण तशीच करायची आहे. पण संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करणार असाल, नोकरी, विवाह, संतती, पैसा, म्हणजे कर्जबाजारीपणा, आजारपण, ह्या सगळ्यासाठी म्हणजे इच्छापूर्तीसाठी जर एखादी तुम्ही ही सेवा करणार असाल तर त्याला नियम अटी हे असतातच. कारण संकल्पयुक्त सेवेला नियम अटी असतातच आणि ते पाळावेच लागतात. आणि ते जर पाळून आपण सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला नियम अटी काय आहेत तर जेवढे दिवस तुम्ही करणार आहात, 11 दिवस, 51 दिवस, 21 दिवस, तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. मी पाया पडून सांगते की परान्न वर्ज्य करा. एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल ना तळमळीनं तुम्हाला, तर परान्न वर्ज्य करा सेवा करताना. सोबत ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही, पण परान्न आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. उद्यापन वगैरे असं काही याला नाही. शेवटच्या दिवशी तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवून महाराजांची ह्या सेवेची सांगता करू शकता. म्हणजे 21व्या दिवशी, 51व्या दिवशी, जेवढे दिवस केला आहे त्या दिवशी. पण आता कुठे बाहेरगावी गेला आहे तर तुम्ही तिथे सेवा करू शकत नाही. म्हणजे तुम्ही वाचू शकता पण तो दिवस त्यामध्ये धरायचा नाही, लक्षात घ्या. तुम्ही कुठे जरी बाहेर जाणार असाल तर सेवा करून जा. आणि बघा, संकल्पयुक्त सेवा ही आपल्याच घरात आपल्याला करावी लागते. सेवेची सुरुवात आपल्याच घरात व्हावी आणि सेवेची सांगता पण आपल्याच घरात व्हावी. त्याच्यामुळे जर तुम्ही कुठे दुसरीकडे बाहेर जाणार असाल तर सेवा करून जा. आणि जरी 4 दिवसासाठी, 2 दिवसासाठी जाणार असाल तिथे तुम्ही सेवा करू शकता, पण ते 2 दिवस किंवा 1 दिवस तुम्ही धरू शकत नाही त्या 11 दिवसामध्ये, 21 दिवसामध्ये. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आता मासिक धर्म जर आला तर तेवढे 5-6 दिवस स्किप करायचे, परत सेवेला चालू करू शकता. सुतक विटा आलं तर बऱ्याच दिवसाचा कालावधी असतो, त्याच्यामुळे सेवा खंडित होते. परत नव्याने तुम्हाला सेवा चालू करायची. तर अशा प्रकारे हे स्तोत्र जे आहे ते तुम्ही पठण करू शकता. 100% नव्हे, 101% तुमची इच्छापूर्ती होईल यात काही शंका नाही. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.